जीवा महाला का? अहो दानपट्टा चालवत होतो, नियोजन बघा बरं का, दानपट्टा चालवत होतो. दुसरा घेतला संभाजी कावजी कोंढाळकर, अहो पण तोच का? समोर अफजल खान आहे ना, आखाड्यात पैलवान उतरवायचे झाले तर एकाच गटाचे असावे म्हणजे कुस्ती रंगते, म्हणून घेतलाय संभाजी कावजी कोंढाळकर. आणखीन अंगरक्षक घेतले, महाराज पुढे चालले, चालता चालता परत महाराज थपकले. महाराजांनी जीवाला विचारले, जीवा कात्री आहे का रे? जीवाला काही कळलं ना, अफजल खानाच्या भेटीला निघायला तलवार घेतली असेलच की, कात्री कशाला? पण महाराजांनी विचारलं, जीवा कात्री आहे का? जीवा नावी समाजाचा, जीवा म्हणजे म्हणलं जे आहे की. राजा म्हणे, काढ काढ, आमची दाढी बारीक कर, इतकी बारीक कर की भेटी वेळी अफजल खानाला हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात आली नाही पाहिजे. किती नियोजन करून निघाले. त्या नियोजनाला आपल्या भाषेत म्हणतात मायक्रो प्लॅनिंग, सूक्ष्म नियोजन. केस ओढल्यावर काय वेदना होतात, त्या भेटी वेळी जर अफजल खानानं दाढी ओढली, वेदना झाल्या तर तो एक क्षण आपल्या मृत्यूचं कारण ठरू शकतो. म्हणून महाराज म्हटले, जीवा आमची दाढी बारीक कर, इतकी बारीक कर की भेटी वेळी अफजल खानानं हातात धरायची म्हटली तर त्याच्या हातात आली नाही पाहिजे. जाता जाता सांगून दिलं महाराजांनी. महाराजांनी जीवाला सांगितलं, जीवा तू आमच्या बरोबर शामळात आत यायचं, पण तू माझ्याकडे बघायचं नाही, तू खानाकडे बघायचं नाही, तू फक्त सय्यद बंडा बघायचा बस. महाराजांनी संभाजीला सांगितलं, संभाजी तू आमच्या सोबत शामळात आत यायचं नाही, तू माझ्याकडे बघायचं नाही, तू कृष्णाजीकडे बघायचं नाही, आमचं आत काय चाललंय तुला देणं घेणं नाही. पण अफजल खान जर शामेळातनं जर जिवंत बाहेर आला तर त्याला जिवंत ठेवायचं नाही. तुझी प्रत्येकाला जबाबदारी दिली. आणि दुपारी 12-12:30 वाजेपासून निघालेले राजे दुपारी बरोबर 2 वाजता अफजल खानाच्या छावणी समोरून पोहोचतात. अफजल खानाच्या छावणी समोरून पोहोचल्यानंतर तसा खान उठून उभा राहिला. बकलाला विचारलं, ये शिवाजी? बकलाने मान डोलवली. खान 2 पावलं पुढे गेला, भाऊ फैलावली. आव शिवाजी राजे गळाबडीसाठी पुढे गेले, खानाच्या मीटिंग केले, खानाच्या भाऊ राजांच्या पाठीवर पडला, दाम पडला, जोर वाढला, मिठवडी गेली, राजगुतू भरले, मग त्यातून खानाच्या कट्टर अंकरा पडत निसटली, दगा जाणूला भास्मता निघाली, अरे खूप असली खानाच्या पोटात, अरे दगा करत खान करडला, कोतळा बाहेर पडला, पण त्यातून बेसाव धरला, कृष्णाने धावडाला, मस्तकावर वाळ झाला, राजा बिल काढले. पण त्या संधीचा फायदा घेऊन सय्यद बंडा पुढे झाला. सय्यद बंडाच्या दान पट्ट्यानं महाराजांचं मस्तक छाटणार, त्याच वेळी जीवा महाराजच्या दान पट्ट्यानं सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवला आणि इतिहास पुटपुटला. मोठा जीवा, किती नियोजन. मला सांगा मित्रांनो, जर जीवा महाला जास्त नाही 1 सेकंद उशीर करतात